महाराष्ट्र आवाज न्यूज. शहादा शिरपूर मार्गावरील कळंबू शिवारातील सर्वे क्रमांक 312 मधील विघ्नहर्ता पेट्रोल पंपावर मध्यरात्री 3 अज्ञात तरुणांनी हातात काचेचा तुकडा घेऊन व चेहऱ्याला कापड बांधून पंपाच्या मागून आले. कर्मचाऱ्यांना काचेचे धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल असं ऐकून 33,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय युवराज गवळे हे संबंधित पेट्रोल पंपावर ऑपरेटर म्हणून कार्यरत असून त्यांच्यासोबत नरेंद्र पदम भिल हेही ड्युटीवर होते. 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरू झालेली 24 तासांची ड्युटी सुरू असताना 27 जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे 20 ते 25 वर्ष वयोगटातील 3 अज्ञात तरुण पेट्रोल पंपावर मागील बाजूने आले. त्यांनी काळे कपडे परिधान केले होते तसेच चेहऱ्यावर काळ्या रंगाचे रुमाल बांधले होते. त्यापैकी एकाने दगड मारून केबिनची काच फोडली व तुमच्याकडे जे पैसे असतील ते द्या अशी धमकी दिली. दुसऱ्या आरोपीने फुटलेल्या काचेचा तुकडा हातात घेऊन पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी मागील 2 दिवसांच्या पेट्रोल व डिझेल विक्रीचे सुमारे 31,000 रुपयांची रोख रक्कम तसेच 2,000 रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिघेही पेट्रोल पंपाच्या मागील बाजूने पसार झाले. या प्रकरणी अजय युवराज गवळे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, मात्र लावण्यात आलेली सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं दरोडेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील गुन्हेगारांचा या दरोड्यात सहभाग असल्याची शक्यता असून पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. सकाळी फॉरेन्सिक पोलीस व्हॅन टीमसह उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक किरण बारे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.